नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मादनकर. शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगाम 2025-26 करता पीक विमा काढण्याचे शेड्यूल या ठिकाणी तयार झालेले आहे. हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र शासनाने सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबविण्याबाबतचा जी.आर. 24 जून 2025 रोजीच काढलेला आहे आणि या जी.आर. मध्येच रब्बी हंगामाचा पीक विमा काढण्याबाबतची सर्व माहिती या जी.आर. मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम या ठिकाणी योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी ही माहिती आपण या ठिकाणी घेऊया. या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण या ठिकाणी मिळणार आहे. सदर योजना राज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ गट किंवा तालुका स्तरावर खालील अधिसूचित पिकासाठी राबविण्यात येईल. या टेबलमध्ये रब्बी हंगाम आपण या ठिकाणी बघणार आहोत. यामध्ये गहू बागायत, रब्बी ज्वारी बागायत व जिरायत, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग तसेच रब्बी कांदा अशी एकूण 6 पिकाचा समावेश रब्बी हंगाम पीक विमासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पीक निहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान हा टेबल या ठिकाणी आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला किती हिस्सा विमा हप्ता भरावा लागणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. टेबलमध्ये पिके या कॉलममध्ये अन्नधान्य व गळीत धान्य पिके याकरता विमा संरक्षित रकमेच्या 1.50% किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, म्हणजे या ठिकाणी विमा संरक्षित रकमेच्या 1.50% रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला अन्नधान्य व गळीत धान्य पिकासाठी भरावं लागणार आहे. त्यानंतर कॉलम 2 मध्ये नगदी पिके जसे की कापूस व कांदा याकरता विमा संरक्षित रकमेच्या 5% किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जे कमी असेल ते, म्हणजे कापूस व कांदा या नगदी पिकाकरता विमा संरक्षित जी रक्कम आहे त्याच्या 5% रक्कम विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी भरावी लागणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, विमा संरक्षणाबाबत या ठिकाणी माहिती दिलेली आहे. योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या इतर बाबीमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे सदर महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय राहील. सर्वसाधारण अपवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. वरील सर्व विमा संरक्षणाच्या बाबी युद्ध आणि अणुयुद्धाचे दुष्परिणाम, हेतू पुरस्पर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यास लागू असणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विमा संरक्षण या ठिकाणी मिळणार नाही. त्यानंतर योजना कार्यान्वित यंत्रणा, म्हणजे राज्यात खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या 1 वर्षाकरता सदरची योजना निविदा प्रक्रियेद्वारा विमा कंपनीची निवड करून खालील नमूद जिल्हा समूहामध्ये संबंधित विमा कंपनीकडून राबवण्यात येईल. आता या ठिकाणी विमा कंपन्या कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जिल्हा समूह क्रमांक 1 ते 9 यामध्ये जी जिल्हे आहे, समाविष्ट जिल्हे हे जवळपास सर्व 31 जिल्हे या ठिकाणी आहे. या 31 जिल्ह्यामध्ये नियुक्त केलेली विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, पत्ता मुंबई ही कंपनी या ठिकाणी या 31 जिल्ह्याकरता राहणार आहे. त्यानंतर धाराशिव, लातूर व बीड या 3 जिल्ह्याकरता ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे भारतीय कृषी विमा कंपनी व ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी अशा 2 कंपन्या या ठिकाणी या जिल्ह्याकरता नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, महत्वाचा मुद्दा म्हणजे आता योजनेचे वेळापत्रक. आपण आता रब्बी हंगामात आहोत. आता रब्बी हंगामाकरता आपलं वेळापत्रक काय आहे, कोणती पिकासाठी कोणती तारीख या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत. योजनेचे वेळापत्रक या ठिकाणी दिलेले आहे. योजनेमध्ये आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत समान असेल. आता या ठिकाणी आपण रब्बी हंगामाकरता मुदत या ठिकाणी बघू. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत रब्बी ज्वारी करता ही मुदत या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यांची रब्बी ज्वारी पीक आहे त्यांनी 30 नोव्हेंबरच्या आत आपला पीक विमा या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 करता गहू बागायती, हरभरा, कांदा व इतर पिके, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग
याकरता मुदत या ठिकाणी 31 मार्च 2026 आहे. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग याकरता 31 मार्च आहे. गहू, हरभरा, कांदा व इतर पिके यांकरता 15 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत या ठिकाणी आहे. आता या तारखेच्या मुदती संपल्यानंतर जर बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा काढणे बाकी असेल किंवा काही अडीअडचणी जर आलेल्या असेल तर शासन या ठिकाणी या तारखामध्ये 2 ते 3 दिवस या ठिकाणी वाढवून देऊ शकते. त्या संदर्भातली माहिती आल्यानंतर या चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येईल. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी हा कर्जदार असो किंवा बिगर कर्जदार असो, या दोन्ही शेतकऱ्यांना विमा काढणे या ठिकाणी त्यांचा हा ऐच्छिक विषय या ठिकाणी केलेला आहे. आता जे शेतकरी कर्जदार आहेत त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे आणि त्यांना आता या ठिकाणी विमा काढायचा नाही, तर त्यांनी जी अंतिम मुदत आहे त्याच्या 7 दिवस अगोदर बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी लेखी अर्ज त्यांना या ठिकाणी द्यायचा आहे, की आम्हाला या ठिकाणी विमा काढायचा नाही. असा अर्ज त्यांना या ठिकाणी द्यावा लागणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा या ठिकाणी काढून घ्यावा आणि मुदतीच्या आत विमा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. म्हणजे वेळेवर साईट या ठिकाणी जाम असते, काही सर्व्हर डाऊन असते, या अडी-अडचणी या ठिकाणी येत असतात. त्याकरता लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा या ठिकाणी काढून घ्यावा. अशा प्रकारे ही होती रब्बी हंगाम 2025 पीक विमा काढण्याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.